नाही स्वागत आहे ते माझ्या आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनलवरती. तर गाईज आज आपण जाणार आहेत शेतावर आणि ते पण हे बघा एवढ्या उन्हात. गाडीला पण आपण घेतला आता कवर, म्हणजे जाम ऊन चढायला लागला ना, त्याच्यामुळे मग कवर घेऊन ठेवलं. टेन्शन नाही, आता गाडी कवरात राहील. कवरात म्हणजेच याच्यात आपले सांगायचं ते तुम्हाला समजलं आता. तर गाईज चला फायनली निघणार आहेत आता आपण. अरुणा पण आहे माझ्यासोबत आणि आता आम्ही जाणार आहेत शेतावर. तर चला आता तिकडेच भेटू. रस्ता पण खूप खराब आहे, पडत पडत जाऊ. हे आपण आता निघतो शेताकडे आणि आपल्याला जायचं आहे ना, ते बघा ह्या रोडने पूर्ण जायचं आहे. अशा प्रकारे इकडनं आणि डायरेक्ट इकडं म्हणजे भरपूर लांब आहे आणि ऊन पण खूप झालेलं आहे. त्यासाठी मम्मी सांगलं, म्हणजे मम्मी पप्पाला थंडा घेतला आहे आणि थंड पाणी पण घेतलं आहे आणि जेवण पण बनवलं, तर त्यांच्यासाठीच घेऊन चाललो आता शेतावर. तर चला आता तिकडेच भेटू आणि रस्त्यामध्ये दाखवतो तुम्हाला. रस्ता पण जाम खराब आहे, बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे रोड आहे आमच्या शेतावर जायला. पावसाळ्यात नाही हा रोड चालू, फक्त उन्हाळ्यातच चालू आहे. मरा 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 मरा. अरे राम 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 राम. गलती से मिस्टेक गाईज, गलती से मिस्टेक. बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे गाडी कुठून उतरावी लागते हे पहा. आये मेलू, आये आये बाबा, मर गया रे. अजून तर बरेच लांब जायचं आहे, सगळ्याकडे असाच रोड आहे. आता कुठून कुठून गाडी घेऊन जावं. अजे ए जायला डेंजर रोड आहे ना गाई. हे बघा ना कसा, ते तिकडे पुढे झोपडी आहे ना, ती आहे, तिथं आपल्याला जायचं आहे. चला आता जाऊ डायरेक्ट तिकडंच. फायनली आपण आपल्या शेतावर पोहोचलेलो आहेत आणि ते म्हणजे अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे हे जे आहे इकडचं हे आपलं शेत आहे आणि त्याचबरोबर ही आमची छोटीशी शेतातली झोपडी आहे मित्रांनो. आणि हा आमचा जो आहे तो खळा आहे, म्हणजे आपला जेव्हा काही पीक येतं. आणि हां, ते मागं मी तुम्हाला गवार एक व्हिडिओमध्ये दाखवलेला, तर तो गवार कशासाठी आणला जातो तर बघा. हां, म्हणजे ते खत म्हणून आहे. हे बघा अशा प्रकारे इथं पसरवलेला आहे तो पूर्ण. वर दिल्ली आता हे जाळतील, हे बघा भरणाला घेतला आहे सगळा. आणि आता हे सगळं जाळून वगैरे झाल्यावर मग परत नंतर मग त्याच्यात भात वगैरे पेरायचा आणि मग तो चांगला येतो. आणि त्याच प्रकारे आता तुम्हाला अजून परत एक गोष्ट दाखवतो, ती म्हणजे इथं ताडपत्री होती, पण ती काढली इथे ताडपत्री, कारण की ते पाणी तिकडे साफायचं घर बांधायचं होतं. त्याच्यामुळं हे बघा याच्यात ताडपत्री होती, तर ती काढलेली आहे, कारण की याच्यात पाणी साचवायचं होतं. म्हणून हे जे काजू आपल्याला दिसतात इकडे थोडेफार, म्हणजे हे बघा तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा काजू, ह्या काजूंसाठी ते ताडपत्री होते. तर बघू ह्या वर्षी जर जमलं तर ह्या वर्षी पण आपण आंबे काजू भरपूर लावणार आहेत. एवढी थोडीशी जास्त नाही, पण थोडीफार आपल्याकडे जागा आहे, तर मग ती वाया तर नाही गेली पाहिजे, बरोबर का नाही. त्याच्यात काही ना काही लावलंच पाहिजे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे बघा इकडे आमचं शेत आहे. अशा प्रकारे काही आहे आपलं वातावरण आपल्या झोपडीच्या खालीचा. आणि हे इकडे गाड्या लावल्या आम्ही. ही गाड्या आहे आणि गाड्या तुम्ही तर बघितलंच असेल. आणि मेन गोष्ट म्हणजे वारा इथे सांभार लागत आहे, एकदम खतरनाक. एसीची काहीच गरज नाही, असा जर वारा असेल तर. ओ माय गॉड. त्यांनी मम्मी सांगला मी थंड आणि थंड दिला पाणी पिण्याचं. आणि हे इकडं आपल्याकडे गार पाणी नाही ना, आता हे बघा अशी सोय केली आहे गार पाण्याची. ह्याच्यात गार पाणी होतं काहीच. कसं आहे ना हे, म्हणजे थांबू सांगतो. तर वरून ओला टावेल लावला तर दिवसभर भिजवतच राहायचा. पाणी आतला मस्त एकदम कूल होतं, जसा फ्रीजसारखा एकदम. आणि आता आपण जाणार आहेत इकडं एकदा करवंदा बिरवंदा पाहायला जावं लागलं आहे का नाही. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही, हो काहीच ओके ना. आलोय म्हणजे इकडं आता जंगलात, थोडासा जास्त नाही, ते तिथेच आपला माळ आहे ते बघा तिथून. आणि इकडं गाडी घेऊन आली, गाडी राहिली ती, अजून एक गाडी आली. आणि हे बघा ना मित्रांनो, म्हणजे आंबा किती लागले ते बघा ना. आता आम्ही आंबा पाडू, हे बघा दिसलं का. आणि मस्त घरी जाऊन मस्त कच्चं खाव गाईच. ते दगडा पण आहेत, दगड आणायला जायला लागतील आता. इथंच नाही तर ते बघा ते आंब्याला पण आंबा आहेत ते. आणि जेव्हा आंबा पिकवतात ना, तेव्हा जाम मजा येते आंबा खायला. म्हणजे आंबा इकडे जंगलात यायचा, धार दगडा फेक धार खा, धार दगडा फेक धार खा. जंगलात राहायची हीच मजा आहे. जाम काय खायला भेटतं गाईच. आणि त्याचबरोबर आता आपण करवंदा पण खाजून भरपूर आहेत. करवंदी पण आहेत खालते बघा. हे बघा करवंदी पण भरपूर आहेत खाली. एवढ्या निबर दगडा पडतील काय, पण आता टकाच पडेल दगड. हां, जुन्या आठवणी. आम्ही बारीक तेवढे जाम हिंडत होतो. आता काही दिवस झाले बंद करायचा. ती पहा दगड फेकली. एकच आंबा पडला, आता पडलं. तर काहीच थांबा, आता जरा आपल्याला आंबा पाडून घेऊ मग बोलू, तर बडबड मग करू. हां, तर काहीच आज आपण आंबा पाडायला आलोय आणि आंबा पाडायला
एकही नाही पडला तर आम्हाला दुसरीकडे पडतो इकडे म्हणजे तुम्हाला दिसायला का नाही एक भी नाही पडा रे आता बघ एक तरी पडला होतो एक पाडला काय एक पाडला आता परत पाडू आता डायरेक्ट आंबाच खायला जाऊ थांबा मीठ मिरची घेण्यात थांब आता बघ आता बघ आले ना मीठ मिरची आणले आता थांब अरे चला इधर किसी को नेम नहीं जब आंबा पाड़ा था तब नेम नहीं था अरे म्हणजे थोड्या मोठ्या दगडी वरून जाते पण ते आंबे लागत नाही म्हणजे आंबा पाडले ना तेवढे व्हिडिओ सनरी चालू करेल आंबे भरपूर खाली पडले काय नाही इकडे लांब आहेत आम्ही कोण रे वहिनी ना होय आपण मग आंबा पाडलेले होते पाडे आलेले आहे तरी आता मजा नाही बघा ना कसा कोपना आहे इधर लगा क्या ओ मग ते बघा मित्रांनो एक आंबा आपल्याला भेटलाय हे बघा कसा एक भेटला त्याच्यानंतर दुसरा पण भेटलेला आहे हे बघा अशा प्रकारे आपण 2 आंबे फसवलेत आणि जास्त आंबा आहेत पण ते सापडत नाही दाखव सेल्यात आंबा होते पण सेल्या नाही तुला पिकायला आंबा आलाय आता पिकतील काही दिवसांनी फिरतो मजे ही मजे कोण होय तिथून आता देतील त्यांचा मोजप आहे कोण मोजप आहे ना आंबा दाखवतो हा आम्ही किती मग आंबा पाडले अजून पण पाडू शकतो पण नको वेस्ट नाही गेलं पाहिजे चढू का नको चढू तर चढूया आपण याच्यावर पण नको एवढ्यावरून कारण की हे बघा जेवढं आम्ही आंबा पाडलं तर आमच्यासाठी बाद झालं तोंडाला आताच पाणी आलाय हा मम्मी खाल्ले पाहिजेत नाही आपण घरी घ्या पाडायचं जरा थोडासा पालाय आंबा थोडं पाडू का चल इधर कॅमेरामॅन कोण आहे इधर कॅमेरा मारो चढायला लागलाय वरत आंबा तर पाडून झाला तर वरत चढलाय अजून परत आपण करवंदा पण आपल्याला भरपूर कुठायचे आहे खतरनाक आंबट बिंबट लागत का नाही तुला मला तर जाम आंबट लागतात तुम्ही आंबटली का नाही नक्कीच कमेंट करू नका फायनली जे आपलं हे होतं ना आंबे वगैरे पाडून झाले तरी पण अजून एवढे आंबे आहेत आपल्याला पूर्ण आंबा नाही पाडायचे कारण की अजून पावसाळा येता येता ठेवायचं आहेत कशामुळं ते म्हणजे ते साखा खायला साखा म्हणजेच पिकलेले आंबे आंबा पिकतील तोपर्यंत आता वेट करू आणि त्याचबरोबर हे बघा आता आम्ही एवढे आंबे पाडलेले आहेत आणि आता आम्ही एवढे आंबे घेऊन जाणार आहेत आणि हे आंबे जे आहेत तर मित्रांनो हे काय आमच्या मालकीचे बिलकीचे असं काही नाही हे सगळे जंगलातले आंबे आहेत आता ते तिथं पाडून ठेवला आता चला इकडे करवंदा खोडायला जा करवंदा मित्रांनो एक आंबा पिकलाय का काय पिकलाय तुम्ही बघसाल ते एडावसाल हे पहा ना कसं सॉरी म्हणजे लागलंय हे बघा कसं आंबा लागलाय हे बघा तिकडं अशा प्रकारे हे बघा ना मित्रांनो कसं ही करवंदा पण पिकेल लव यू टू मेरी जान ठीक आहे तो हे बघा करवंदा आहेत ही आहेत करवंदा पिकलेली असा जाम मजा आली हे बघा मित्रांनो आता आपण बनवणार आहेत ते म्हणजे टोपा कशासाठी माहीत काय करवंदा घेण्यासाठी हे बघा आता त्यासाठी आपण म्हणजे पळसाची पानं घेतलेली आहेत हे बघा पळसाची पानं घेतलेत आणि आता आपण त्या टोपा मस्तपैकी बनवू कसं आपण जास्त नाही पण थोडीफार माहिती आहे आधी बारीक होतो तेव्हा जंगलात फिरत होतो ना म्हणजे आता फिरत नाही आम्ही आधी तर जास्तच फिरत होतो जंगलात बाईक काठी जरा मोठी घ्यायला लागेल चला मित्रांनो आता हे झाला आपला फायनली आता हा टोपा होईल आणि याच्यात आता आपण घेणार करवंद थांबा तुम्हाला मी फुल स्टेप दाखवतो तर आपण टोपा बनवणार आहेत काय रे ते पानच फाटलं आहे
अरे यार इतनी बड़ी मेहनत वाया गेली. ठीक आहे काही नाही आपण डबल दुसरा टोपा बनवू. आता एक साधा टोपा बनवू हा. मग जरा स्टाईलचा बनवतो पण आता साधाच बनवतो. सावरी झाडाला गुलाबी फुलकोरी बघा मित्रांनो अशा प्रकारे आता आपण टोपा जो आहे तो बनवणार आहे. हे बघा भरपूर एवढा मोठा तर भरपूर झाला का नाही. तसं आता होत नव्हता. दोन कानाचा मग एकच कानाचा बनवता. 2 कानाचा तर जरा कठीण राहतं थोडासा आणि 1 कानाचा म्हणजे तो सोपा. हा बघा काही अशा प्रकारे हा टोपा बनलेला आहे. आणि आता हे बघा झाला पूर्ण. आणि आता आपण बनवणार काय रे. आता आपण याच्यात खुडणार करवंदा. चला हे बघा आपण पूर्णपणे जंगलात फिरण्यासाठी आलेलो आहेत. तर माझा पार्टनर बघू शकता इकडे अशा प्रकारे आहे. शैलेश आहे पण तो कुठं नाही आहे. आता पूर्ण जंगलात एकदम पूर्ण जोपर्यंत करवंदा भेटत नाही तोपर्यंत आपण चला बघत राहा कंटिन्यू तुम्ही. असं आता 2 कानाचा पण आपण बनवू शकतो. हे बघा याच्यात पण आपल्याला एकच कानाचा बनवायचे याच्यात जास्त करवंदा बसतील. तर चला आता भेटू पुढे. करवंद फिरून झाल्यात पण आपल्याला काय करवंद भेटत नाही. म्हणजे करवंद आहेत पण ती आंबट आहेत आणि आपल्याला पाहिजेत ते गोड. आपल्याला आंबट करवंदा नाही पाहिजेत. जर एक करवंद गोड असला तर समजायचं का ते करवंदाची सगळी करवंदा गोड आहेत. बघा सगळ्याकडे करवंदे आहेत. सगळ्याकडे जेवढा पाहिजे तेवढा करवंदे आहेत. तर मित्रांनो आपल्याला गोड करवंदी पाहिजेत. आपल्याला गोड करवंद पाहिजे. आपल्याला आंबट करवंद नाही पाहिजे. म्हणजे आंबट तर ते जास्तच आंबट लागतं ना. चांगले आहे का. ठीक आहे काय इकडे अरुणा मॅडमला सापडलेली आहे मस्तपैकी. पण त्याला करवंदा जरा कमीच आहेत. दाखवतो मी तुम्हाला. थांबा हां वेट करा. वेट. अरे टाकलो. अरे भाई दाखव इकडं. हे बघा मित्रांनो जी करवंद गोड राहतात त्याची करवंद अशी एकदम काळी राहतात. हे पहा जशी काय ह्याची कशी काळी आहेत. टाकायचे चल लगेच. हे बघा फायनली आपला टोपा भरायला आता चालू झालेला आहे. आणि आता जेव्हा टोपा भरेल तेव्हाच मी तुम्हाला दाखवेन हां. आता आपण एका जंगलात मोठ्या फसलेलो आहेत आणि इथून आपल्याला निघायचं आहे. तरी बाबा जिगर से देखो इधर से काटा ही था. बघू शकता अशा प्रकारे जंगल आहे आमच्या शेतावरच्या तिकडचा. कॅमेरामॅन पण घुसला त्याच्यामुळे कॅमेरा हल्ला. मामा काय गाईज. तर चला अजून आपल्याला एवढा जंगलात फिरायचं. तुम्हाला जंगल दाखवतो हा मी एकदा. कॅमेरामॅन दाखव जरा इकडे कॅमेरा. जंगल बघा ना कसं आहे. असे जंगलात फिरायची मजाच वेगळी. हे जंगल फिरतो ना आता एकदम म्हणजे लहानपणात होतं असं. लहानपणात आम्ही जाम जंगल फिरत होतो ना. एवढे तिथून आलोय करवंद तर नाही भेटले पण हे बघा काटा घेऊन आलोय बाकी अंगावर. हे सगळं असं हे जर तुम्ही कधी असाल फिरायला तर जरा शक्य चपली बिपली चांगला घेणे. कारण इकडं काटा बिटा भरपूर राहतात. पायात कधी घुसतात. आमचे बारीक होते तेवढे जाम पायात काटा घुसायचं. अरे पण कोणी येईल ते व्हिडिओ पाहतील. हां पण बाकीचे मग कुठं इथं नाही पण दुसरीकडे असाल कुठं तर असा म्हणजे आधीच तुम्हाला कळवून ठेवतो बरोबर का नाही. अजून आपल्याला करवंदा खुडायचा आहे पण इकडे वाटच नाही ना भेटत यार. आता इकडून कुठून जाशील अशी गमत झाले. आता पडतो तू. आता इकडून असं जाऊ तिकडून परत तिथं करवंदा. अरे बाकीचे आहेत पण ते सगळे आंबट आहेत. गोड करवंदाच नाही आहेत. चला भेटू काय आता. पोस्ट आलीस दाखव किती भरला तुझ्या. नाही ना तुम्ही गोडच करवंदा खुडाय पासाल तर आंबट. आमच्याकडे सगळे जेवढ्या चोरी करवंदा गोडच आहेत. आमच्याकडे आंबट करवंदा आमच्याकडे नाही आहेत. आता काय झालं आहे माहीत काय. अरुणाचलनं चपली ते बघा काटा टोचलेला आहे. दाखव कसा टोचला आहे. हे बघा मित्रांनो दिसला का तुम्हाला. असं आम्ही म्हणजे आधी बारीकपणात फिरायला येत ना आमचे चपलीला जाम काटा टोचत आमच्या गांडीला. अरे आमच्या चपलीला सॉरी हो. काही पण सांगत गेलं तुम्ही. आईसोबत साक आयुर्वेद साक शपथ. आंबा पिकलेला आंबा सापडलाय. आईची गावात काय नशीब असतील. ओ माय गॉड खतरनाक. आता खान पाहू बरं टेस्ट करू पाहू हां. एक नंबर ना. काय पण सांगा एकदम शॉक न्यूज आहे. एकदम पिकेल आंबा भेटला. एक नंबर वाटला. कदाचित तिला आंबा पिकेला त्याचा पाडायला लागली आपल्याला. आपल्याला भेटलेले आहेत तोरणा आणि ती पण हे बघा कसे आहेत नेहमी कच्चे आहेत. म्हणजे आता बाकीचे बदलले हे तोरणा कधीच लागत आहेत ना. हे पण एक फळ आहे मित्रांनो. हे बघा हे असं तोडायचं. हे बघा हे असं फळ आहे. असं तोडायचं असं खायचा
आणि ही जी बी आहे ही बी पण वेस्टेड नाही जात. ही बी काय करायची माहीत का, घरी हे करायची, तव्यावर भाजायची आणि फोडायची आणि खायची, ती पण मस्त लागत आहे. आता हे बघा इकडे कशी तोरणं आहेत ही. तोरणासोबत साका पाय ना, साका आणि साका पण पिकला इकडे पिकलाय ना. याची एक पडले तिथे, त्याचे एक पडले मग असे. कुहूचा आवाज काढून टाकला, कुहूचा. एक गब्बस अरे गब्बस ये चिक गावात रे, बेकार काटा टोचला रे. आता रगतच निघल आता, जाम आतापर्यंत जाम काटा टोचलाय. आता आपण कुहूचा आवाज काढणार हा. काय रे तोरण खाला तर हात नाही आवाज निघला. ओके 1 2 3 स्टार्ट. नाही यार, कुहूच आवाज नाही आला. त्यांनाही माहीत राहतं यार, काय सांगायचं. त्यांनाही सगळं माहीत राहतं काय बरोबर का नाही. आता आला हे बघा, ऐका. विचार करा, कुहू पण आपल्याला म्हणजे रिप्लाय करतो असा. चला, कुहूनी पण आपल्याला दिलेला आहे. आता आपण जाणार आहेत वरती. आता निघणार आहेत फायनली आपण घराकडे. सगळं झाला, आंबा बिंबा हे बघा बांधायला घेतात तिकडं. तेच बरोबर आम्ही गाड्या इथे लावून जायला होतो ना. हे बघा असा जास्त का लांब नाही आहे आपला रान. हे बघा शेत आहे, शेतावर पूर्ण इकडे जंगल आहे सगळं. काटे बेकार नाही ना. आता काटा जाम ना, माझ्या जाम काटा रुतलं ना. हे रगत विगत हे निघायला लागलाय. 2-3 चाकीवर असं टोचलाय. जंगलात आलो का काय राहतं, एकदा जंगलात आलो ना का जाम. हे बघा फायनली करवंदाचा टोपा भरलेला आहे अशा प्रकारे. मित्रांनो आपण सगळा फिरून आता आलोय आणि आता हे बघा इथं पाणी प्यायचं. मग अशी तुम्हाला दाखवलं पाणी, ते आता पाणी पिणार आहेत आपण. पाणी तर घाण आहे हे बघा. अरे आपल्याला काय नाही, कारण की आपण प्युअर आदिवासी ना, त्याच्यामुळं असं आहे. सैल्याने पाणी पिया दिलं काय, तिचा पेन झाला का लगेच आपण पेव. लवकर पेसले जाऊ. एक गेलास मला पटापट दे थांबता हो, तुला देते जरा, तुम्हाला दाखवायला लागेल तर. हा आणि तर आहे थोडासा गार आहे तसा. आता सगळं आपला फिरून वगैरे झालेलं आहे आणि आजचा व्हिडिओ आपण थांबवतो इथंच. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जर काही चुकलं असेल तर तुमच्या छोट्याशा भावाला माफ करा आणि असं ढकलत पुढे न्या. तर मित्रांनो चला, आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया. तर चला सगळ्यांना माझ्याकडून बाय बाय मित्रांनो. आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू.